अमोलजी उडे यांनी 11,000 रुपये दिलेले आहेत। त्याप्रमाणे हुसेन मुल्ला शेख हे निलगुडगाव यांच्या वतीनं सिकंदर शेख साठी 11,000 रुपये दिले आहेत। बोलवे साहेबांनी शेख साहेब आपला मनापासून धन्यवाद। आणि कुस्तीला प्रारंभ होतोय। सिकंदर हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते। हार आणि जीतची परवा न करता लढणारा महाराष्ट्राचा हरेवा सिकंदर से टाळ्या करा त्याच्यासाठी। आणि सिकंदर शेख पैलवानसाठी हुसेन भाई शेख निलगुडगाव यांच्याकडून 11,000 रुपये। त्याप्रमाणे संकेतजी भोंडवे आयएस यांच्या वतीने 11,000 रुपये या ठिकाणी जमा झाले। धन्यवाद। महाराष्ट्राच्या लाडक्या पैलवानासाठी बक्षिसांचा पाऊस पडायला लागला आहे। वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं, कोणी कोणाची इष्ट बघायला येत नाही, कोणी कोणाचा पैसा अडका बघायला येत नाही, अशा उघड्या दिल्या तयार करा। नीरू गुजर एक बलगंड ताकदीचा पैलवान, हो भारत केसरी किताबाचा मानकरी आहे। आणि आज इव्हेंटच्या माध्यमातून फायर शो होणार आहे। मैदान संपल्यानंतर अजिंक्य शेळकेनं चांगला आवाज दिला, आमच्या धारदेवी अजिंक्य शेवाळे आपले मनापासून धन्यवाद आहे। शाबास सिकंदर, एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करत हात उंच करून हो हो बजरंगबली की जय। ज्याने ज्याने हात वर केला देव त्याला पुढच्या जणी हात देणार, अजो ज्या मनाला त्याला जीवन मुखाचा मुख। एकदा दोन्ही हात वर करा, हो बजरंगबली की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। मुक्ताबाई माता की जय। प्रभू सियावर रामचंद्र की जय। नमो पार्वती पते हर महादेव। धन्यवाद। अवघे कुटुंबी नारायणगावली उत्कृष्ट कृती कमिटीसाठी ओंकार ग्रुप महत्त्वाचे विजय बाबू यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आहे। धन्यवाद विजय बाबू। शाबास सिकंदर। आणि कुस्ती मैदान खाली बसा पंचमंडळी, कब्जा मंजूर करतोय सिकंदर शेख। शाबास। भारतातील पर्यावरणाला प्रबोध करणारा सिकंदर शेख पैलवान, हो खऱ्या अर्थाने एक लढवय्या बनायचा पैलवान, एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन भारतातील हजारो लाखो कृतिशौकीनांच्या हृदय सिंहासनावरती राज्य करणारा सिकंदर शेख पैलवान। कुणी कुणाची धनदौलत बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा का बघायला येत नाही, अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा। पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर। शाबास सिकंदर, शाबास नीरू गुजर पैलवान जी, कुस्ती करिए। ही माती आहे, बाहेरची स्क्रीन चालू करा विनंती आहे। बाहेर पण पब्लिक आहे त्या बाजूला सुद्धा। पुढच्या वर्षी बाबू संतोष दादा अजित भाऊ गॅलऱ्या आणि आखाड्याची साईज तुम्हाला वाढवावी लागणार। पुढच्या वर्षी मोठ्या मैदानावरती मैदान संपन्न होणार, हे वैशिष्ट्य या मैदानाचं। बऱ्याच गावांमध्ये बाबू औषधाला पब्लिक नाही आणि नारायणगावमध्ये बसायला जागा नाही। त्याचं कारण आहे अनेक मैदानाला आम्ही फिरतोय, ज्या गावाला परंपरा वर्षानुवर्ष वाढती ठेवली, कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड नाही, त्या गावांमध्ये पब्लिक वर्षानुवर्ष वाढतच चाललेलं आहे। चरोली सारखं गाव आहे, भोसरी सारखं गाव आहे, मोशी सारखं गाव आहे आणि नारायणगाव सारखं गाव आहे। वर्षानुवर्ष पब्लिकची संख्या वाढते, हे नारायणगावकरांचं यश आहे। स्क्रीन चालू करा, बाहेरची विनंती आहे। क्षमा करा।
मैदान कुस्ती करा. शवास दिलो शवास सिकंदर पैलवान एकेरी पटाव लागला तिकडा नेहरू गुजरात आणि कब्जा घेतलेला. हो कडला बसलेले जपून बसा. 120 किलो आहे नेहरूचं आणि 105-10 किलो आसपास आहे सिकंदरचं वजन. अंगावर पडला तर चपातीच होईल. हो अलीकडल्या बाजूला जपून बसा फक्त. आणि तेवढे शांत संयम आहे. हो बाहेरून अचानक वाचत नका कोणी. एक अतिशय देखणा मैदान नारायणगावच्या भूमीमध्ये संपन्न होते. आणि मला वाटतं पाडव्यापासून या मैदानासाठी आणि या यात्रा उत्सवासाठी तयारी सुरू होते. हनुमान जयंती दिवशी कांबळ्यावरती सगळी गावची ज्येष्ठ मंडळी बसतात आणि लोकांची 100 रुपये 50 रुपयापासून वर्गणी होऊन आज एवढं मोठं मैदानाने उत्सव संपन्न होत. मोठ्या पडला सिकंदर पैलवान घोटना देण्याचा प्रयत्न होता नेहरू गुजरात पैलवानचा. 3 लाख रुपये इनामाची लढत चालू आहे.